नमस्कार विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना. आपल्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर यूट्यूब चॅनलवरती वर्ग 5वी साठी नवोदय परीक्षेची संपूर्ण तयारी बेसिक टू ॲडव्हान्स, त्यामध्ये कन्सेप्ट असतील, मागील वर्षी प्रश्नपत्रिका असतील, त्यावर एक्सप्लेनेशन, कन्सेप्ट वाईज एक्सप्लेनेशन आणि या प्रकारच्या उच्च दर्जाच्या नोट्स याद्वारे आपल्यासाठी दररोज एक व्हिडिओ आपण घेऊन येत आहे. आता आपण अंकगणिती श्रेणीमध्ये पहिला टॉपिक संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये आज आपण चौथा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आज चौथ्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत या दोन कन्सेप्ट या ठिकाणी आपण शिकणार आहोत. पहा, या ठिकाणी दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू कशाला म्हणणार आहे? एखाद्या अंकाची स्वतःची किंमत म्हणजेच दर्शनी किंमत. कोणत्याही संख्येमध्ये तुम्हाला एखादी मोठी 4 अंकी 5 अंकी संख्या दिली आणि त्यामध्ये जर तुम्हाला दर्शनी किंमत विचारली तर दर्शनी किंमत कशी सांगणार? पहा, या ठिकाणी समजा एक नंबर लिहिला मी, तर यामध्ये जर तुम्हाला विचारलं 5 ची दर्शनी किंमत काय आहे तर 5च आणणार आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारलं 7 ची दर्शनी किंमत काय आहे तर 7च असणार आहे. या ठिकाणी म्हटलं 8 ची दर्शनी किंमत काय आहे तर 8च असणार आहे. 3 ची दर्शनी किंमत काय आहे तर 3च असणार आहे. दर्शनी किंमत म्हणजे काय तर दर्शनी किंमत म्हणजे स्वतःची किंमत, तो जो अंक दर्शवतो त्याला दर्शनी किंमत म्हणतात. 7 ची दर्शनी किंमत 7च असते. आता दर्शनी किंमत सोप आहे, जो दिसतो तीच किंमत. पण स्थानिक किंमत म्हणजे काय असतं? एखादा अंक ज्या स्थानी आहे त्या स्थानाच्या मूल्यावरून त्याची किंमत ठरते. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी एक चार्ट दिसतोय आपल्याला. या ठिकाणी एकक, युनिट प्लेस, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, दशलक्ष, यापुढं आपल्या सर्वांना कोटी, दशकोटी पुढं आपल्याला संख्या आपण मांडणी करू शकता. जर एखादा अंक एकक स्थानी असेल तर त्याची स्थानिक किंमत काय असणार आहे? 1 असणार आहे. जर एखादा 3 अंक दशक स्थानी असेल तर त्याची स्थानिक किंमत 30 असणार आहे. 8 अंक शतक स्थानी असेल तर त्याची काय असणार आहे? 8 असणार आहे. हे आपल्याला लक्षात येत नसेल तर आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा हाच अंक आहे. आता यामध्ये जर तुम्हाला विचारला 8 ची स्थानिक किंमत काय आहे, 8 ची स्थानिक किंमत काय आहे असा जर प्रश्न विचारला, किंमत काढा. मग 8 जशाला तसा घ्यायचा, त्याचे स्थान काय आहे, कोणत्या एकक स्थान आहे का दशक स्थान आहे का शतक स्थान आहे तर एकच स्थानी आहे. त्याला 1 न गुणायचं. 8 1 8, म्हणून 8 ची स्थानिक किंमत काय असणार आहे? 8 असणार आहे. त्यानंतर 7 याची स्थानिक किंमत जर तुम्हाला विचारलं तर 8 ची स्थानिक किंमत काय असणार आहे? 7 ची. तर 7 जशाला तसा. 7 कोणत्या जागेवर आहे? एकक स्थानावर आहे का दशक स्थानावर आहे का शतक स्थानावर आहे का हजार स्थानावर आहे? 7 हा दशक स्थानावर आहे, म्हणून याला 10 न गुणायचं. मग याचा गुणाकार येतो 70. ओके, तर 7 ची स्थानिक किंमत 70 येणार आहे. मग या 5 ची स्थानिक किंमत जर तुम्हाला विचारली, 5 ची स्थानिक किंमत जर विचारली, 5 ची स्थानिक किंमत विचारली तर 5 जशाला तसं घ्यायचं. 5 ची जागा कोणती आहे पाहायचं. एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. 5 हा शतक स्थानावर आहे, म्हणून 100 न त्या ठिकाणी गुणायचं. आन्सर येणार आहे 500. काय येणार आहे? 500. त्याचप्रमाणे 3 ची जर तुम्हाला स्थानिक किंमत विचारलं, 3 जशाला तसं घ्यायचं. 3 ची जागा पहा, एकक, दशक, शतक आणि हजार. मग 1000 न त्याला गुणायचं. कितीने गुणायचं? 1000 न. आन्सर काय येणार आहे? 3000. म्हणजे या 3 ची स्थानिक किंमत येणार आहे 3000. 5 ची स्थानिक किंमत येणार आहे 5000, या 500, आणि 7 ची येणार आहे 70 आणि 8 ची येणार आहे. या ठिकाणी जो अंक तुम्हाला दिसतोय, काय काय दिसतोय विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतोय 3 5 7 8, बरोबर आहे. तर या प्रकारे तुम्ही याची स्थानिक किंमत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याची दर्शनी किंमत पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न. जी संख्या दिसते त्यालाच दर्शनी किंमत या ठिकाणी आपण म्हणणार आहे. पहा, या ठिकाणी अशा प्रकारे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. पहा, कोणकोणते एक्झाम्पल दिलेले आहेत. या ठिकाणी एक संख्या दिली पहा, 3472. त्याच्या इथं स्थानिक किमती दिलेल्या आहेत. या ठिकाणी पुन्हा मोठी संख्या दिली, या ठिकाणी दिली, या ठिकाणी त्याचे काही या ठिकाणी नियम दिलेले आहेत.
व्यवस्थित दिलेलं आहे. आणखीन थोडंसं शॉर्टकट ट्रिकने याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. शॉर्टकट ट्रिकनं आन्सर, याच प्रश्नाचं शॉर्टकट ट्रिकनं आन्सर काढण्याचा प्रयत्न करूयात विद्यार्थी मित्रांनो. विदाउट मल्टिप्लिकेशन, गुणाकार न करता हाऊ टू फाइंड दी प्लेस व्हॅल्यू. ह्या एकची स्थानिक किंमत काढायची, पण आपल्याला कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं नाही. स्थानिक किंमत काढायची. काय करायचं, 8ची स्थानिक किंमत काढायची तर 8 जशाला तसं घ्यायचं, बाकीचे शून्य घ्यायचे. 8 जशाला तसं घ्यायचं, बाकीच्या अंकाच्या जागी शून्य घ्यायचे. बाकीचे अंक कुठे आहेत, हे शून्य घ्यायचे, बाकीचे शून्य घ्यायचे. म्हणजे ही कोणती व्हॅल्यू आली बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 आली. काय आली, 8. जर आपल्याला 7ची स्थानिक किंमत काढायची असेल, 7ची स्थानिक किंमत काढायची असेल, 7 अंक जशाला तसा घ्यायचा आणि बाकीच्या अंकाच्या जागी शून्य घ्यायचं. ह्या 8च्या जागी शून्य घेतलं, या 7च्या जागी शून्य घेणार आहेत, 5 आणि 3च्या जागी पण शून्य. याचा अर्थ ही संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो, तर ही संख्या आहे 70. इकडल्या किमतीला व्हॅल्यू नसते. इकडल्या किमतीला काय नसते, व्हॅल्यू नसते. त्यानंतर 5ची जर तुम्हाला स्थानिक किंमत विचारलं विद्यार्थी मित्रांनो, ही शॉर्टकट ट्रिक आपल्यासाठी सांगत आहे. शॉर्टकट पद्धतीने कसं करणार, 5ची जर तुम्हाला स्थानिक किंमत म्हटलं तर 5 जशाला तसं लिहायचं. 5च्या नंतर बाकीच्या संख्येच्या जागी शून्य लिहायचं, बाकीच्या संख्येच्या जागी शून्य लिहायचं. मग ही संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो, तर 500 असणार आहे. काय असणार आहे, 500. पुढं शून्य असलं त्यावर काही फरक पडणार नाही. त्यानंतर 3ची जर तुम्हाला स्थानिक किंमत लिहायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 3 जशाला तसं आणि बाकीच्या संख्येला शून्य लिहायचं. बाकीच्या संख्येला काय लिहायचं, शून्य. अशा प्रकारे आपण स्थानिक किंमत काढू शकतो. या ठिकाणी दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सोपी आहे. मग या ठिकाणी हे वेगवेगळे एक्झाम्पल तुम्हाला चार्ट स्वरूपात मांडणी केलेले. नियम लक्षात ठेवायचे, नियम आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचे. प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत त्या अंका इतकीच असते. म्हणजे ज्या अंकाबद्दल बोललोय तीच त्याची काय असते, या ठिकाणी दर्शनी किंमत असते. त्यानंतर स्थानिक किंमत काढायचं असेल तर अंक घ्यायचा आणि त्या स्थानाचं मूल्य पाहायचं. एकक स्थान असेल तर 10, 1 न गुणायचं. दशक स्थान असेल तर 10 न, शतक असेल तर 100 न, 1000 असेल तर त्या स्थानाच्या मूल्यानं त्या ठिकाणी गुणाकार करायचं. स्थान बदलल्यास अंकाची स्थानिक किंमत बदलते, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जर आपण एखाद्या संख्येचं स्थान बदललं, जागा बदलली, तर त्याची स्थानिक किंमतीमध्ये बदल होणार आहे. स्थानिक किंमत नेहमी दर्शनी किंमतीच्या किंवा तिच्या गुणाकाराच्या रूपात असते. हे आपल्याला आता मी एक्सप्लेन केलेले. तर या ठिकाणी एकक स्थानी असेल, दशक स्थानी असेल, शतक स्थानी असेल, या ठिकाणी 1000 स्थानी असेल तर कोणत्या संख्येनं गुणायचं, तो डाटा या ठिकाणी आपल्यासाठी दिलेला आहे. आता इथं काही सरावासाठी प्रश्न दिलेत. हा एक अंक दिलाय विद्यार्थी मित्रांनो. यावरून आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी यावरून आपल्याला याची काय काढायचं विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट. या ठिकाणी आपल्याला काही सरावासाठी एक्झाम्पल दिलेत, तर या ठिकाणी आपण आन्सर काढण्याचा प्रयत्न करूयात. यावरून आपण याचे आन्सर काढण्याचा प्रयत्न करूयात. व्यवस्थित सेट करून घेतो एकदा मी. चला लक्ष द्या. या ठिकाणी सरावासाठी काही क्वेश्चन दिलेले आहेत. मग या ठिकाणी 5ची जर तुम्हाला काय काढायची, 5ची विचारले का विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा 6ची विचारले. 6ची आपल्याला काय विचारले, स्थानिक किंमत विचारली. मग हे 6 जशाला तसं घ्यायचं आणि बाकीच्या अंकाला शून्य लिहायचं. बाकीच्या अंकाला काय लिहायचं, शून्य लिहायचं. त्यानंतर 3ची विचारलं, 3 जशाला तसं लिहिणार. 3च्या नंतर किती अंक आहेत, 1 2, तर 2 शून्य देणार. इतकं सोपं आहे स्थानिक किंमत. 4ची स्थानिक किंमत विचारलं तर 4 जशाला तसं लिहायचं. 4 नंतर किती अंक दिसत आहेत, 4 नंतर किती अंक दिसत आहेत ते या ठिकाणी आपण सांगायचं. 4 नंतर किती अंक दिसत आहेत, 4ची काढायचे, 4ची काढायचे. 4 हा जशाला तसा लिहिणार. 4 नंतर 1 2 3 4 अंक दिसत आहेत म्हणून 4 शून्य द्यायचे. 5ची दर्शनी किंमत लिहायची. 5ची दर्शनी किंमत लिहायची तर 5 जशाला तसा लिहायचा. 5च्या नंतर काही शून्य द्यायची, काही इकडली द्यायची गरज नाही, तर 5च येणार आहे. 2ची स्थानिक किंमत लिहायची. 2 ह्या ठिकाणी आहे, 2 जशाला तसं 2च्या या साईडला जेवढे शून्य तेवढे शून्य द्यायचे. अशा प्रकारे आपण स्थानिक किंमत काढू शकतो, दर्शनी किंमत पण आपण काढू शकतो. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, शून्याची दर्शनी किंमत काय असते, शून्यच असते, परंतु स्थानिक किंमत स्थानावर अवलंबून असते. 5 त्या ठिकाणी ऍक्च्युअल ती शून्यच असते, पण ते स्थानावर अवलंबून असते.
कोणत्याही स्थानावर असू शकतो. शून्य काय असू शकतो? कोणत्याही स्थानावर असू शकतो. स्थान बदलल्यास स्थानाची किंमत बदलते. जागा जर बदलली संख्येची तर त्याची स्थानिक किंमत बदलणार आहे. तुम्हाला यावर एक उदाहरण देतो. हे वारंवार आलं, या ठिकाणी पण आलं आणि या पण ठिकाणी आलं. बदललं तर बदलू शकतो, बदलू शकतो, या ठिकाणी पण आलंय. यावर थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. काय सांगितलंय त्यांनी? हे 35 आहे समजा. याची जर तुम्हाला काय विचारलं? स्थानिक किंमत विचारलं. काय विचारलं? याचं तुम्हाला विचारलं स्थानिक किंमत विचारली. काय विचारली? स्थानिक किंमत. तर 5 ची स्थानिक किंमत काय येणार आहे? 5 येणार आहे, बरोबर आहे. या 3 ची स्थानिक किंमत काय येणार आहे? 30 येणार आहे, कारण की 0 होणार आहे. पण याची जर आदला बदल केली तर स्थानिक किंमत बदलते. आदला बदल केली म्हणजे काय? 5 ला इकडे लिहिलं आणि 3 ला इकडे लिहिलं तर हेच आन्सर असणार आहे का विद्यार्थी मित्रांनो? तर हे उत्तर नसणार आहे, मग याचं उत्तर बदलणार आहे. मग 3 ची स्थानिक किंमत काय येणार आहे? 3 आणि 5 ची स्थानिक किंमत काय येणार आहे? 50. अशा प्रकारे जर दिलेल्या अंकाची अदला बदल जर केली तर त्या ठिकाणी त्याची स्थानिक किंमत काय होते? बदलल्या जाते. या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. खूप सोपा कन्सेप्ट आहे. यावर भरपूर प्रश्न विचारतात. प्रश्न कशा प्रकारे विचारतात? दिलेल्या अंकामध्ये 5च्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतची बेरीज किती किंवा त्याचा फरक किती, अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न आपल्याला नवोदय परीक्षेमध्ये विचारले जातात. तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशा नोट्स आपल्याला पाहिजे असतील या स्वरूपाच्या आपल्याला MCQ सॉल्व्ह करून घेणार आहे मी. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा नवोदयचा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करावा, अशी आपल्याकडून माफक अपेक्षा. आपल्या सर्वांचे धन्यवाद.